लग्न झाल्यावर जाणं बाईला परण्या घरी लग्न झाल्यावर जाणं बाईला सासर घरी लग्न झाल्यावर जाणं बाईला नवऱ्या घरी माझी मायरी राचीन कुठवारी माझी मायरी राचीन कुठवारी लग्न झाल्यावर गणबाईला सासर घरी लग्न झाल्यावर गणबाईला परण्या घरी लग्न झाल्यावर गणबाईला नवऱ्याच्या घरी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागविले तुला शेवट गाचमण्या सोडून जाशील मजला दत्त पाखरा परी दत्त पाखरा परी लग्न झाल्यावर जाणं बाईला लग्न झाल्यावर जाणं बाईला लग्न झाल्यावर जाणं बाईला नवऱ्या घरी राशीन कुठवारी राशीन कुठवारी लग्न झाल्यावर गणबाईला सासर घरी लग्न झाल्यावर गणबाईला परण्या घरी झाल्यावर गणबाईला नवऱ्याच्या घरी पदावर लान तवर माहेर अत्यात वाटी चिमणी माझ्या डोळ्याच्या समोर दत्त पाखरा भरी दत्त पाखरा भरी लग्न झाल्यावर जाणं बाईला लग्न झाल्यावर जाणं बाईला लग्न झाल्यावर जाणं बाईला नवऱ्या घरी राजीन कुठवारी राजीन कुठवारी सासर घरी परण्या घरी ते काय चिमणी पाखराचं गाणं नाही ते एक मायलेकीचं गाणं आणि बहीण भावाचं गाणं आहे त्या टायमाला मुलगी जन्माला येते महाराज पहिली बिटी आणि धनाची पिटी पहिला आई बापाच्या कुळाचा उद्धार करते ती चिमणी जन्माला आल्यानंतर चालता बोलता आणि 4-6 वर्षाची होती ती चिमणी लुटू लुटू शाळेमध्ये जाऊ लागली आई कधी जर सकाळी उठली कधी अंगण झाडायला लागली महाराज त्या चिमणीने आईच्या माग माग गोल गोल रिंगणामध्ये फिरायचं अंगणामध्ये ती आई म्हणते अगं कवा चिमणी सारखी माझ्या अंगणामध्ये फिरशील बाई अशी ती आई म्हणते बघा ती चिमणी 4-6 वर्षांनी शाळेमध्ये जाऊ लागली लुटू लुटू शाळेमध्ये जाऊ लागली वर्षामाग वर्ष जात महाराज चालता आणि बोलता ती चिमणी 17-18 वर्षाच्या वयामध्ये येते आई वडील असे सहज बसतात आणि त्या चिमणीकडे नजर भरून बघतात तो बाप काय म्हणतो चिमणी म्हणलं काय लग्नाच्या वयामध्ये सगळ्या मुलींचे लग्न झाले आता चिमणीचं लग्न करायला पाहिजे आई काय म्हणते माझी चिमणी का 4-4 वाकडी खाऊ राहिली बाई तुमच्या डोळ्यामध्ये सलू राहिली बाई असं म्हणतात त्या आईच्या काळजाला धक्का बसतो महाराज आज नाही उद्या माझी चिमणी प्रत्या घरी जाणार बाई
मी कधी शेतामधून आले बाई डोक्यावरची पाठी खाली ठेवली माझ्या चिमणीना टपकन मला तांब भरून द्यायचा आणि कब्बर चहा करून द्यायचा माझा सिंभाग हलकावायचा माझ्या हाताखाली कोण काम करणार बाई आज नाही उद्या माझी चिमणी जाणार बघा थोड्या दिवसामध्ये तो बाप गाव गाव फिरू लागला महाराज त्या चिमणीला तळ बघायला लागला सर्व पाहुण्या रावळ्याच्या कानावरती घातलं त्यांना मुलगा बघा मला माझ्या मुलीचे लग्न करायचे थोड्या दिवसामध्ये त्या चिमणीचा महाराज जमून जात सर्व पाहुण्या रावळ्याला कळून जात आणि त्या मुलीची सोयरी जमते बघा माझ्या मंडपावाल्याला विसर दिला जातो लग्न पत्रिका छापल्या जात्या आचार्याला पण सुपारी दिली जाते आणि त्या चिमणीचा लग्न सोहळा कसा ठरला जातो मंगळवारची हळद आणि बुधवारची टाळी पण त्या चिमणीला पहिला साखरपुडा होतो आणि अशा 5 जणी सवशी कुंकू लावायला जातात शेवटच्या आईचा नंबर येतो आईचा हात म्हणलं का असा लटपट लटपट करतो डोळ्यामध्ये दुई दुई धारा आता खरोखर म्हणलं माझी चिमणी चालली म्हणजे मंगळवारची हळद आणि बुधवारची टाळी तुमच्या चिमणीचा लग्न सोहळा होतो कसा नाही कसा सांगायला पाहिजे लागली गटाई तुझी निघाली वरत कवळ्या म्हणाची आई रडती घरात बाई तुझ्या घरी बाई तुझ्या घरी लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला परण्या घरी राशीन कुठवरी राशीन कुठवरी लग्न झाल्यावर जानबाईला हजर करी लग्न झाल्यावर जानबाईला परण्या घरी लग्न झाल्यावर जानबाईला नवऱ्या घरी त्या टायमाला आई त्या मंडपामध्ये तुळस आणते आणि हातामध्ये तांबरून घेते त्या तुळशीला पाणी घालते त्या तुळशीला काय म्हणते माझ्या मुलीचं सुखाचं सासर राहू दे आणि त्या तुळस माईला विनंत्या करते जसं जसं तुळशीला पाणी घालते तशा तशा डोळ्यामधून दुई दुई धारा आता म्हणलं माझ्या चिमणीने दुसऱ्या कुळामध्ये केली आता म्हणलं तर 2 कुळाचा उद्धार केला काय होत इकायला ग तुला ह्या मांडवाच्या धारी अगं जणू कशी हरपली कपली हरली चिमणी माझी मायरी चिमणी माझी मायरी लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला नवऱ्या घरी राजेन कुठावरी राजेन कुठावरी लग्न झाल्यावर जानबाईला हजर घरी लग्न झाल्यावर जानबाईला परण्या घरी लग्न झाल्यावर जानबाईला नवऱ्या घरी
बघा त्या चिमणीला सगळ्या गावामधल्या महिला मंडळ आणि चुलत्या काक्या मामा मावश्या सर्व लग्नाला गणगोत आलेलं त्या चिमणीला वाटी लावायला थांबतात. कोण म्हणतं बाप रडत नाही, पण तो बाप आपल्या मांडवाच्या कडाला गुडघ्यामध्ये मुंडकं घालून रडतो. महाराज आई जगाला रडून दाखवते पण बाप रडवून दाखवत नाही. आणि तो भाऊ आपला दरवाजामध्ये रडतो. महाराज तो भाऊ मनामध्ये विचार करतो, ताई सर्वांना भेटली, सर्वांना बोलली, पण ताई माझ्या सगळ्या का बोलत नाही. एका ताटामध्ये जेवलो मी, ताईला कधी बांधलो नाही. आज माझ्या सगळं ताई का बोलत नाही. बघा ती चिमणी आणणार भाऊ तो दरवाजा, त्या चिमणीला आपल्या भावाची आठवण झाली. चिमणी काय म्हणते, बहीण अंगणात ग भाऊ दरवाजात, बहीण भावाला कशी पाहते प्रतून, बहीण भावाला कधी पाहती परतून, बहीण भावाला कधी पाहती परतून. जावाय तुझ्या घरी, जावाय तुझ्या घरी, लग्न झाल्यावर जानवाईला, लग्न झाल्यावर जानवाईला, लग्न झाल्यावर जानवाईला नवऱ्या घरी, राजेन पोटावारी, राजेन पोटावारी, लग्न झाल्यावर जानबाईला, सासर घरी, लग्न झाल्यावर जानबाईला, पराण्या घरी, झाल्यावर जानबाईला नवऱ्याच्या घरी. बघा ती चिमणी आपल्या सासरी जाते आणि 1-4-2 दिवसामध्ये त्या चिमणीचं परत होतं. चिमणी आपल्या माहेरी येते आणि तिच्या शाळेतल्या मैत्रिणी चिमणीला काय म्हणता, चिमणे तुझा सासू सासरे कसे चिमणे, आई बापावानी अगं तुझी ती नणद आणि तो धीर कसा. बहीण भावावानी चिमणी म्हणती, मला सुखाचं सासर भेटलं बाई, एकदम देवासारखं घर भेटलं मला. भेटलं बरं. ती चिमणी कौतुक करू लागली. बघा ती काय म्हणते, काय सांगना देवी माझ्या भावाला, जी भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, जी भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, देवी माझ्या गावाला, गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या गावाला, तू गावाला तुझी आहे मी माझ्या गावाला. सासू माझ्या बापा परी, सासू माझी आई खरी, अगं हेच माझ्या दैवाला, दैवाला सुखी आहे मी माझ्या गावाला, अगं सांगना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या गावाला, तू गावाला तुझी आहे मी माझ्या गावाला. धीर माझ्या भावा समान, नंद माझी बहिणी प्रमाण, माझ्या भावाचा मान, माझी बहिणी प्रमाण. कौतय माझ्या गावाला, ग गावाला तुझी आहे मी माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या गावाला, तू गावाला तुझी आहे मी माझ्या गावाला. कुंकू जोडून कानामणी, दयाळू ग माझा धनी, फुलं कानामणी, दयाळू ग माझा धनी. रोज आदर आहे ग माझ्या जीवा भावाला, गे भावाला तुझी आहे मी माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला, गे भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या गावाला, तू गावाला तुझी आहे मी माझ्या गावाला. माहेर कसं माझं सासर, संसाराला
तूच माय माऊली माझ्या दैवाला दैवाला संना देवी माझ्या गावाला जीवावाला सुखी आहे मी माझ्या गावाला बघा ती चिमणी आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला असं कौतुक करू लागली हा त्याच्यामध्ये काय होतं महाराज काय त्या चिमणीचा सासरा चिमणीला घ्यायला येतो येतो बरं आपल्या चिमणीला उदूक सासरी जायचंय जायचं ना मग त्या मैत्रिणी काय म्हणत्या काय मला कमाला मैत्रिणीचा मेळा आणि आला चिमणी तुझा ग सासरा गावा तुझ्या घरी अगं काय बाई तुझ्या घरी लग्न झाल्यावर गाणबाईला लग्न झाल्यावर गाणबाईला लग्न झाल्यावर गाणबाईला नवऱ्या घरी आजीना पोटावरी आजीना पोटावरी लग्न झाल्यावर सासरा घरी लग्न झाल्यावर परण्या घरी बघा ती चिमणी आपल्या सासर घरी गेली आणि त्या चिमणीच्या सुखामध्ये संसार चालला महाराज चालता बोलता 4-6 महिने होत्या त्या चिमणीच्या वडिलांनी लग्न कसे केले कर्ज बाजार करून भावंदाच्या पाया पडून धैर्याच्या पाया पडून इतकं छोटामाटात लग्न केलं आणि 50,000 रुपये कर्ज राहिला महाराज मी लग्न झाल्यानंतर 4-6 महिन्यांना तेवढे पैसे देणार त्या चिमणीच्या बापाने असं सांगितलं होतं ते सासू सासरे चिमणीला काय म्हणतात चिमणी चालता बोलता वर्षे 6 महिने झाले बाई तुझ्या बापाने लग्नामध्ये हुंडा कबूल केला तुझ्या बापाला फोन करून सांग आमचे हुंड्याचे पैसे द्यायला लाव आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आम्हाला बंगला बांधायचा ती चिमणी आपल्या बापाला फोन करते पप्पा माझ्या घरचे लोक मला त्रास करून राहिले बाई माझ्या लग्नामध्ये तुम्ही हुंडा कबूल केला थोडा हुंडा देऊन टाका चिमणे अगं तुझे लग्न कसे केले माझ्या जीवाला माहिती अजून मंडपावाल्याची उधारी राहिली आचार्याची उधारी राहिली चिमणे कधीतरी मी वर्षात 6 महिन्याला देऊन टाकेन मी बुडवायचो नाही महाराज पण बघा हुंडा देऊन लोक मुलगी करून देत होते लग्न फार चांगलं होतं आता 10 एकर 20 एकर तुमच्याकडे बागायची तुम्ही 2 लाख कबूल करतात तरी कोणी हो म्हणत नाही त्या टायमाला आई वडील असे कुपीमध्ये राहत होते 10, 5, 15, 16, 11,000 रुपये गाय गरीब देऊन हुंडा देऊन लग्न करून देत होते आता मुलाचे बाप पैसे घेऊन पळतात कोणाच्या माग पुरीच्या बापा माग पण हो म्हणत नाही बघा त्या चिमणीचा बाप मनामध्ये विचार करतो काय म्हणतो लेकीच्या जातीचा गाजराचा बापा अगं जन्मा देऊन आई बापा काही त्याचा नफा जात बकरा फरी मरली भरारी जात बकरा फरी मरली भरारी लग्न झाल्यावर जानवाईला लग्न झाल्यावर जानवाईला
लग्न झाल्यावर जाण व्हायला नवऱ्या घरी माझी मायरी राचीन कुटावरी माझी मायरी राचीन कुटावरी लग्न झाल्यावर धनबाईला सासर घरी लग्न झाल्यावर धनबाईला करण्या घरी लग्न झाल्यावर धनबाईला नवऱ्याच्या घरी लेकीच्या जातीचं खरं काही नाही नाईक 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 ऐकून घ्या ग माझ्या लेकीवाल्या आई ऐकून घ्या माझ्या लेकीवाले आई ऐकून घ्या माझ्या मुलीवाले आई आजात बकरा भरी माराली माराली इजात बकरा भरी माराली माराली लग्न झाल्यावर जाण व्हायला घरी लग्न झाल्यावर जाण व्हायला घरी लग्न झाल्यावर जाण व्हायला नवऱ्या घरी माझी मायरी राचीन कुटावरी माझी मायरी राचीन कुटावरी लग्न झाल्यावर धनबाईला सासर घरी झाल्यावर धनबाईला करण्या घरी झाल्यावर धनबाईला नवऱ्या घरी ऐकून घ्यावा तुम्ही वाघ्या मंडळाचं गाणं अरे लेकीच्या धातीचं पर्याचं धन बाई मुलं तर जिन्ने भारी अहो मुलं तर जिन्ने भारी लग्न झाल्यावर जाण व्हायला लग्न झाल्यावर जाण व्हायला लग्न झाल्यावर जाण व्हायला नवऱ्या घरी राचीन कुटावरी राचीन कुटावरी लग्न झाल्यावर धनबाईला सासर घरी लग्न झाल्यावर धनबाईला करण्या घरी लग्न झाल्यावर धनबाईला नवऱ्याच्या घरी रतन सारखी जतन केली चिमणी माझी पूर्ण गेली रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली ती म्हणजे बदलून आई रती मन बदलून हरम चालली कळप सोडून रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली पापरडतो मंडप धरून हृदयामधलं काळीज चाललं मला सोडून मंडप धरून हृदयामधलं काळीज चाललं सोडून रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली भाऊ रडतो गळ्यात पडून सोन्याची बाहुली चालली मला सोडून उडतो गळ्यात पडून सोन्याची बाहुली चालली मला सोडून रतन सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली आणि ज्याची होती ग त्याला नेली लावल्याली माया वायाला गेली
गोपीला जननेली लावलेली माया वायाला गेली सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली करजी जतन केली चिमणी माझी उडून गेली सारखी जतन केली चिमणी माझी उडून